पाकिस्तानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 17 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि टिकटॉक स्टार सना युसुफची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 2 जून रोजी रात्री तिच्या घरी अज्ञात हल्लेखोरांनी घुसून हे कृत्य केलं. पोलिसांनी तपास सुरू केला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सना युसुफच्या मृत्यूमुळे सोशल मीडियावर शोक व्यक्त होत आहे. तिला न्याय देण्याची मागणी चाहत्यांनी केली. सना युसुफ ही चित्रालाची रहिवासी. तिने टिकटॉकवर खूप लोकप्रियता मिळवली होती. इंस्टाग्रामवर तिचे 40 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर सनाला ओळखत होता. हत्येचा उद्देश अजून स्पष्ट झालेला नाही. पोलीस वैयक्तिक वाद, सामाजिक तणाव किंवा ऑनर किलिंगच्या दृष्टीने तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितलं की सना युसुफच्या घरी एका अज्ञात व्यक्ती पाहुणा म्हणून आला होता. त्याने सनासोबत थोडा वेळ बोलणं केलं. त्यानंतर तिच्यावर गोळ्या झाडल्या. संशयित घरात शिरला, अनेक गोळ्या झाडल्या आणि नंतर घटनास्थळावरून पळून गेला. सनाला 2 गोळ्या लागल्या आणि तिचं जागीच निधन झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. सना एक लोकप्रिय टिकटॉक स्टार होती. तिने आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मोठी फॅन फॉलोईंग तयार केली होती. तिच्या अकाली निधनाने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केलाय. लवकरच आरोपीला पकडले जाईल अशी अपेक्षा आहे. सना युसुफच्या कुटुंबियाने या दुःखातून सावरण्यासाठी धीर मिळो अशी प्रार्थना चाहते करत आहेत. पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. तसेच या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले. सना युसुफच्या हत्येमुळे पाकिस्तानातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. अशा घटना टाळण्यासाठी सरकारने आणि समाजाने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, असे मत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. सना युसुफच्या निधनाने मनोरंजन आणि सोशल मीडिया जगतात शोककळा पसरली आहे. ही घटना इस्लामाबादच्या G13 सेक्टरमध्ये घडली. हल्ल्यानंतर आरोपी हा पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हत्येनंतर सोशल मीडियावर #जस्टिस फॉर सना युसुफ असा ट्रेंड होऊ लागला. सनाचा मृतदेह पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स PIMS येथे शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. पोलिसांनी सांगितले की हत्येचा हेतू अद्याप स्पष्ट नाही, मात्र सर्व शक्यता तपासल्या जात आहेत अशी माहिती ANI देण्यात आली. या घटनेनंतर इंस्टाग्राम आणि X सारख्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातोय. अनेकांनी सना युसुफला न्याय मिळावा अशी मागणी केली. या घटनेने 2012 मधील मलाल युसुफझाई हिच्या गोळीबाराच्या घटनेची देखील आठवण ताजी झाली आहे. मलालवर तालिबानने केवळ मुलींच्या शिक्षणाचा आग्रह धरल्यामुळे गोळीबार केला होता. ही पाकिस्तानमधली पहिली घटना नाही. याच वर्षाच्या सुरुवातीला एका वडिलांनी त्यांच्या किशोरवयीन मुलीची टिकटॉक ॲक्टिव्हिटीमुळे हत्या केली होती. सुरुवातीला त्यांनी दावा केला होता की अज्ञात व्यक्तीने ही हत्या केली, पण पुढे सत्य समोर आलं.